आता बातमी आहे अनंत अंबानी यांच्या गुजरातमधील वनतारा संदर्भात। कोल्हापूरच्या महादेवी हत्या प्रकरणामुळे गुजरातमधील वनतारा हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे। आता त्या वनताराबाबतच आणखी एक बातमी समोर आली। सुप्रीम कोर्टाने अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीन चिट दिली। काय आहे नेमकं प्रकरण पाहूया। सुप्रीम कोर्टाकडून वनताराला क्लीन चिट। वनताराच्या कामावर एसआयटी कडून अहवालात समाधान। वनतारात पूर्णपणे कायद्याचं पालन। वनताराची बदनामी करू नका, कोर्टाचे निर्देश। वनतारा रिलायन्स फाउंडेशन तर्फे गुजरातच्या जामनगरमध्ये वसलेलं हे भव्य प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र तब्बल 3000 एकर मध्ये पसरलेला हा अनंत अंबानींचा ड्रीम प्रोजेक्ट। वनतारा हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशनचे संचालक अनंत अंबानी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेलं केंद्र जामनगर इथं रिलायन्स रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्ट मध्ये 3000 एकरात पसरलंय। हे केंद्र वन्यजीवांच्या विशेषतः हत्तींच्या बचाव आणि पुनर्वसनासाठी तयार केलंय। इथे आधुनिक निवारा, वैज्ञानिक दृष्ट्या डिझाइन हायड्रोथेरपी पूल, जलाशय आणि हत्तींच्या संधिवातावर उपचार करण्यासाठी जकुझी यांसारख्या सुविधा आहेत। वनताराचा उद्देश प्राण्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण प्रदान करणे असा आहे। पण या वनतारात प्राण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, प्राण्यांची तस्करी केली जाते असो आरोप होते। यानंतर हे सगळं प्रकरण कोर्टात पोहोचलं आणि या सगळ्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीने स्थापन करण्याचं कोर्टाने निर्देश दिले। स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने 3 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आणि न्यायालयानं वनताराला क्लीन चिट दिली। वनतारावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या एसआयटी अहवालाचा आदेशात उल्लेख। कोर्टाने वनतारा प्रकरणी क्लीन चिट दिली असून याचिका फेटाळली। आम्ही समितीच्या अहवालावर समाधानी आहोत असं कोर्टाचं म्हणणं। झालेल्या बदनामीबद्दल वनताराला मानहानीचा दावा दाखल करण्याची मुभा असल्याचं देखील कोर्टाचं म्हणणं। एसआयटीच्या अहवालात वनताराच्या कामावर समाधान व्यक्त। कोर्टाचे वनतारा आणि संबंधित अधिकाऱ्यांना एसआयटीने सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करण्याचे निर्देश। एसआयटीने सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करून अंमलात आणण्याचेही कोर्टाचे निर्देश। एसआयटीच्या अहवालात वनताराचे कामकाज पारदर्शक आणि कायद्यानुसार असल्याचं म्हटलंय। तज्ज्ञांच्या मते हे केंद्र भारतातील वन्यजीव पुनर्वसन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल असून भविष्यात अशा सुविधांसाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकते। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे वनताराच्या कार्यावर झालेले प्रश्नचिन्ह दूर झाले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।